वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आत्ताची एक मोठी बातमी। वैष्णवीनं पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि आता त्या पंख्याची आणि साडीची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट आहे। वैष्णवीनं आत्महत्या केली होती आणि आत्महत्या करताना तिने साडीचा वापर केला होता। पंख्याला साडी बांधलेली होती आणि आता पंखा आणि साडीची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। आमचे प्रतिनिधी कैलासपुरी सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। पिंपरी चिंचवडमधून आपण जाणून घेऊया या संदर्भातले आणखी काही महत्त्वाचे तपशील। कैलास, मोठी या संदर्भातली अपडेट येते, पंखा आणि साडीची आता फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। काय नेमकं या संदर्भातले तपशील येत आहेत? पावधान पोलिसांकडून वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात कोणताही पैलू सुटू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे आणि त्याच दृष्टीने तपास जो आहे तो पावधान पोलिसांचा सुरू आहे। ज्या पंख्याला वैष्णवीने गळफास घेतला होता तो पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का याची फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणी केली जाणार आहे, जेणेकरून वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये पोलिसांना आणखी एक जो पुरावा म्हणून तो सादर करता येईल आणि त्यासाठीच ही चाचणी जी आहे ती पोलिसांकडून करून घेण्यात येणार आहे। ठीक, धन्यवाद कैलास, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। जरूर या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।